लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। देशातील 102 मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। तर नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी आज मतदान होणार आहे। मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। पूर्व विदर्भात महायुती विरुद्ध मविया अशी थेट लढत आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आज होणाऱ्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता परवा झाली होती। सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए आणि विरोधी पक्षांच्या इंडियाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या टप्प्यामध्ये मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। पूर्व विदर्भातली लढती नेमक्या कशा असणार आहेत ते आपण बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून कोण कुठून रिंगणात उतरलेला आहे, कोणासमोर कोण आहे, कोण उमेदवार आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। दरम्यान तयारी पूर्ण झाल्याचं दिसतंय। पहिल्या टप्प्यातील आज मतदान आहे। लोकशाहीचा उत्सव आज साजरा केला जातोय। नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहे। पूर्व विदर्भातल्या लढती आपण बघू शकतो नागपूरमधून। तर विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या समोर उभे ठाकलेले आहे। नितीन गडकरी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार आहे ठाकरे आणि चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर त्यांना टक्कर देताना दिसतात आणि त्याचबरोबर वंचितकडून राजेश बेले यांनाही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे। तर पूर्व विदर्भातल्या या लढती ज्यांच्यासाठी आज मतदान होणार आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे राजू पारवे हे रामटेकमधून आहेत। तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे श्याम बर्बे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि वंचितचे किशोर गजभिये हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर भाजपचे सुनील मेंढे, काँग्रेसचे प्रशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवत हे सुद्धा पूर्व विदर्भामधील लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणात। अशोक नेते भाजपचे, त्याचबरोबर काँग्रेसचे नामदेव किरसान आणि वंचितचे हितेश मांडवी यांच्यामध्ये गडचिरोलीमध्ये अशी ही लढत होणार आहे। गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी हे उमेदवार आहेत। तर अशा पद्धतीनं आज या उमेदवारांसाठी मतदान होणार आहे आणि त्यानंतर या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होईल आणि 4 जूनला त्याचा निकाल लागेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यापर्यंत थेट इन्फॉर्मेशन पोहोचवतायत। आपण थेट जाऊयात नागपूरमध्ये ज्या ठिकाणी आज मतदानाला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आणि आज इथं मतदान होतंय नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी। निवडणुकीमध्ये नितीन गडकरी आहेत एकीकडे, तर दुसरीकडे विकास ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। वंचितचे उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आज मतदानाला सुरुवात होतीये। सध्या कसं चित्र दिसतंय? किती वाजता साधारणतः मतदान सुरू होईल? अगदीच फरा, आता मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात व्हायला सुरुवात झाली आहे। मतदाराची रांग जी आहे ती मतदान केंद्रांबाहेर जी आहे ती यायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नागपूर जी आहे ती संघभूमी आणि दीक्षाभूमी अशा 2 विविध विचारधारेशी जुळलेलं हे शहर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एकूणच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रचार यंत्रणा जी संपल्याने आज लोकशाहीचा जागर, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस उजाडला गेला आहे। मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झाली आहे। मी आता सध्याला ज्या मतदान केंद्राबाहेर आहे, हा दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतदान केंद्र आहे। याच मतदारसंघातून जे आहे ते विद्यमान काँग्रेसचे जे उमेदवार आहेत विकास ठाकरे ते सध्याला विद्यमान आमदार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। माझ्या मागे जर पाहाल तर मतदानाची रांग जी आहे ती आता सकाळपासूनच सुरुवात झाली आहे, कारण की दुपारून जर पाहिलं तर नागपूरमध्ये उन्हाचा पारा जो आहे तो 40शी पार असतो। त्यामुळे सर्वाधिक मतदान सकाळी सकाळी कसं करता येईल यासाठी मतदार जे आहे ते नागपूरचा तो प्राधान्य देत असतो। त्यामुळे सकाळची संख्या जी आहे ती मतदाराची अधिक असते। मात्र एकूणच पाहिलं तर मागील जे निवडणुकीमध्ये मतदाराची जी टक्केवारी जी होती ती कुठेतरी 60% कमी होती। त्यामुळे यावेळेस प्रशासनाने जे आहे ते कसून तयारी केली आहे। यावेळेस 74% अधिक मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने एकूणच तयारी केली आहे आणि यासाठी काही विशेष मतदान केंद्र देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 12 महिला मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे। या 12ही महिला मतदान केंद्रामध्ये जे आहे ते संपूर्ण नियंत्रण जे आहे ते महिला कर्मचारी आणि अधिकारी यांचा असणार आहे आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणची नागपूरची लढत जी आहे ती नितीन गडकरी बरोबर सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं दिसतंय। मात्र मतदार राजा जो आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येतो त्यांची काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेता येतील का?
अगदीच फरा मतदान करण्यासाठी मतदार राजा तो रांगेत लागलेला आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूच। मात्र एकूणच जर पाहिलं तर नागपूरमध्ये जे आहे ते दोन प्रामुख्याने जे आहे ते मुद्दे राहिलेले आहे। एक विकासाचा आणि दुसरं काँग्रेसने देखील एक आपला प्रचार जो आहे तो या ठिकाणी राबवला, तो म्हणजे संविधान वाचवण्याचा। हे दोन प्रमुख मुद्दे जे आहेत ते नागपूरच्या प्रचार यंत्रणेमध्ये या ठिकाणी राहिलेले आहे। मात्र एकूणच आता मतदाराचा नेमका काय विचार आहे ते आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। एकूणच जर पाहिलं तर नागपूर मध्ये आता पहा सकाळपासूनच रांग जी आहे ती मतदाराची या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे। मतदार जो आहे तो या ठिकाणी मतदान यादीमधून स्वतः आपलं नाव जो आहे तो या ठिकाणी शोधत मतदान करण्यासाठी आपल्यासोबत काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल सर, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोणते प्रमुख मुद्दे तुमच्यासाठी असणार? आम्ही राष्ट्रीय नागरिक आहे, आमच्यासाठी सर्व सरीके आहे। कोणी आम्हाला काही देत आहे काही नाही, आम्हाला जे द्यायचं आहे ते आम्ही त्याला देऊ शकतो। नाही अगदीच मतदान हा सर्वांनीच करायला पाहिजे। मात्र सर मतदान करतेवेळी नेमके प्रमुख मुद्दे कोणते घेऊन तुम्ही आज या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार? मुद्दा काहीच नाही आम्हाला, फक्त आम्हाला जे बी आहे ते आमचं बराबर आहे। काही आमचं ठीक नाही आहे, त्याला आमच्या जे आम्ही हे आहे नागरिक आहोत, आम्हाला ते पेन्शन वगैरे काही नाही आहे। आमच्याजवळून फॉर्म भरून घेतले होते त्यांनी, काही अजूनही काही मतदार आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। परा पाहू शकतो की आज सकाळी अगदी 7 वाजलेला आहे आणि मतदाराची रांग जी आहे या ठिकाणी काही युवक देखील मतदानासाठी आलेले आहे। भाऊ काय सांगाल, आज मतदानाचा पहिला दिवस आहे, युवक आहात तुम्ही, काय प्रमुख मुद्दे जे आहेत या मतदानामध्ये तुमचे? काही नाही आहे असं। कोणते प्रमुख मुद्दे घेऊन या ठिकाणी मतदान करतात? काय म्हणले? कोणता मुद्दा असणार मतदान करत आहात तुम्ही या ठिकाणी? प्रमुख मुद्दा कोणता असेल तुमचा? प्रमुख मुद्दा हेच आहे की डेव्हलपमेंट आहे आणि इतकंच। अगदीच परा पाहू शकतो की या ठिकाणी विकासाचा प्रमुख मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मतदार राजाने आखलेला आहे। अजूनही काही मतदार आहे, सर काय सांगाल, मतदानासाठी सकाळी आलात, काय कोणते प्रमुख मुद्दे आपल्यासाठी असतील? प्रमुख मुद्दे जे आपल्या विकासासाठी जे गरजेचे आहे ते सगळे आमच्या नागपुरात तर सध्या सुरू आहे आणि जे नव्हतं तेही नागपुरात आपल्याला अवेलेबल करून झालेलं आहे। जी मेट्रो फक्त 4 ठिकाणी होती, आता 20 ठिकाणी झाली आहे। त्यात नागपूरचा सुद्धा नंबर लागलेला आहे। नागपूरचे रस्ते बघा, गल्लोगल्ली सिमेंट रोड आहे, विकास भरपूर सुरू आहे आणि जे विकास करणार आहे त्यांना जर आपण निवडून दिलं तर भरपूर डबल प्रमाणात विकास होईल। अजून काही महिला मतदार आहे आपल्यासोबत, ताई काय सांगाल? ताई काय सांगाल, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जातात तुम्ही? मावशी मतदान झालंय तुमचं? नाही व्हायचं। अच्छा, कोणते प्रमुख मुद्दे असतील यावेळेस मतदानात? काही नाही बाबा, मी काही बोलत नाही। अच्छा, पाहू शकतो की फरा एकूणच विकासाचा जो आहे तो प्रमुख मुद्दा या ठिकाणी मतदारांनी आखलेला आहे आणि जो विकास करेल त्याला आपला मतदान या ठिकाणी असेल, अशा पद्धतीच्या भावना ज्या ते मतदारांकडून व्यक्त केल्या जात आहे। सकाळची वेळ आहे त्यामुळे अधिकांश प्रमाणामध्ये जास्तीत जास्त मतदार जे आहे ते मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बसवून दिसतोय। कारण दुपार झाल्यानंतर उन्हाचा पारा जो आहे तो नागपूरमध्ये 40 पार असतो, त्यामुळे सकाळी सर्वाधिक मतदान होईल या अपेक्षेने जे मतदार जे आहे ते आता मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावताना या ठिकाणी दिसून येत आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, नागपूरचे मतदार हुशार आहेत, त्यांना नेमकं काय हवंय ते त्यांना माहिती आहे। आपण आपल्याला काय हवंय हे बोलण्यापेक्षा मतदानाच्या माध्यमातून दाखवून देऊ असं एक प्रकारे म्हणण्याचा प्रयत्न ते करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।